नमस्कार विद्यार्थी मित्रो, आमचे यूट्यूब चॅनल सायन्स अँड एज्युकेशन कॉरिडॉर यामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. टी पेपर 2 या अंतर्गत आपण 2021ची जी प्रश्नपत्रिका आहे आपली सामाजिक शास्त्र या विषयाची, तिचे सर्व उत्तरे जे आहेत ते आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रो, आपण उत्तरांचे वाचन, प्रश्न आणि उत्तर या दोन्हीचे वाचन करणार आहोत, त्यामुळे विश्लेषण यात येणार नाही. तर चला करूया आजचा आपला व्हिडिओ चालू, जेणेकरून आपल्याला सर्वच्या सर्व म्हणजे 150 प्रश्नांची उत्तरे एकाच व्हिडिओमध्ये मिळतील. तत्पूर्वी आपण जर आमच्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच व्हिडिओ आवडल्यास नक्कीच मित्रपरिवारामध्ये शेअर करा. पहिला प्रश्न, शिखांच्या ग्रंथसाहेब या ग्रंथात कोणत्या संतांची 61 कवने समाविष्ट आहेत? ऑप्शन 1 संत नामदेव. करेक्ट उत्तर. उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखवणाऱ्या शब्दाच्या शेवटी कोणते विरामचिन्ह द्यावे लागते? तर ऑप्शन 2 उद्गार चिन्ह आपल्याला द्यावे लागते. तिसरा, य य य य हे गण असणारे व्रत कोणते? तर ऑप्शन 2 भुजंग प्रयात. करेक्ट उत्तर होय. उपमेयाचीच उपमा दिली जाते तेव्हा कोणता अलंकार तयार होतो? ऑप्शन 4 अनन्वय अलंकार. विस्मय हा कोणत्या रसाचा स्थायी भाव आहे? तर तो अद्भुत रसाचा स्थायी भाव. माती या नामाचे अचूक विशेषण कोणते? तर ऑप्शन 3 कसदार. माती कशी असते? तर कसदार असते. त्यानंतर पुढचा प्रश्न, मधु लाडू खात असे या वाक्यातील काळ ओळखा. रीतिभूतकाळ. पररूप संधीचे उदाहरण ओळखा. नुमजे. तत्पुरुष समासातील शब्द ओळखा. ऑप्शन 2 गैरहजर. पुढचा प्रश्न, अनुराग या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? प्रेम. 11वा, विरुद्धार्थी शब्दाची अचूक नसलेली नकारार्थी प्रश्न आहे. नसलेली जोडी ओळखा. तर ऑप्शन 4 सुलभ सोपे हे दोन्ही समानार्थी शब्द आहेत. बाकी विरुद्धार्थी शब्द आपल्याला असलेले पाहायला मिळतात. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका. अचूक शब्द ओळखा. आदरणीय, बाणाचा न दुसरी वेलांटी. दिलेली मन पूर्ण करा. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर. सम्राट सिंह या प्रसिद्ध नाटकाचे लेखक कोण? ऑप्शन 3 प्र के अत्रे. पुढचा प्रश्न, सांध्य पर्वतातील वैष्णवी या काव्यसंग्रहाचे कवी कोण? तर ऑप्शन 4 ग्रेस. करेक्ट उत्तर. संबोधनयुक्त शब्द ओळखा. पुढीलपैकी संबोधन कोणते? असा हा प्रश्न. देवतांनो, आपण त्यांना आरोळी ठोकतो, आवाज देतो. 17वा, पंतप्रधान म्हणाले की युवकांनी उद्यमशील बनावे. वाक्यप्रकार आपल्याला ओळखायचा आहे. तर ऑप्शन 3 मिश्र वाक्य आहे. भरधाव या शब्दातील उपसर्ग ओळखा. तर भर हा उपसर्ग आहे. पुढचा प्रश्न, आई किंवा वडील यांना पत्र लिहिताना कोणता अचूक मायना लिहावा? ऑप्शन 3 जे आहे तो शुद्ध शब्द तीर्थरूप दुसरी वेलांटी त साठी. पुढचा प्रश्न, मराठी वर्णमालेतील आहा यांना काय म्हणतात? ऑप्शन 2 स्वरादी. करेक्ट उत्तर होय. भास्कर या शब्दातील योग्य व अचूक लघु गुरुक्रम ओळखा. ऑप्शन 1 लघु गुरु गुरु. करेक्ट उत्तर. एक उतारा आपल्याला दिलेला आहे, तो वाचून प्रश्न क्रमांक 22 ते 24 या प्रश्नांची आपल्याला उत्तरे द्यायची आहेत. तर पहिला प्रश्न, दत्ताला अनेक गुरु भेटण्याचे कारण कोणते? तर दत्ताला अनेक गुरु होते याचा अर्थ की माणसाला शिकायचे असेल तर त्याला सर्वत्र गुरु आणि शिक्षक भेटत असतात. तर शिकायचे असेल तर शिकण्याची आवड. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, गोवेकरांना पोर्तुगीजांकडून कोणता वारसा प्राप्त झाला? तर ऑप्शन 3 सुशेगाद हा वारसा प्राप्त झाला. पुढचा प्रश्न, इटालियनांचा राष्ट्रीय मंत्र कोणता? ऑप्शन 4 ला दोल्चे फिता. पुढचा प्रश्न, वाऱ्यावर सोडणे या अर्थाचा वाक्यप्रचार कोणता?
तर त्याग करणे. पुढचा प्रश्न, लेखन नियमानुसार अचूक शब्द कोणता? म्हणजेच आपल्याला शुद्ध शब्द शोधायचा आहे. ऑप्शन 1 पृथक्करण करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, सला ते सलाना ते हे विभक्ती प्रत्यय कोणत्या विभक्तीत येतात, कोणत्या विभक्तीत आहेत? तर द्वितीया चतुर्थी. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर. वचनानुसार अचूक नसलेली शब्दजोडी आपल्याला ओळखायची आहे, तर त्याचे वचन आणि वचन एकवचन अनेक वचन या अनुषंगाने आपल्याला करेक्ट जोडी ओळखायची आहे. तर भाषण भाषणे हे करेक्ट आहे, इथं भाषणे नाही आहे, त्यामुळे आपली ही जोडी चुकीची जोडी आहे. अचूक जोडी नसलेली जोडी म्हणजे चुकीची जोडी होय. पुढचा प्रश्न, क्रियापदाचे रूप नेहमी तृतीयपुरुषी नपुंसकलिंगी एकवचनी व स्वतंत्र असणारा प्रयोग कोणता असतो? तर तो असतो प्रयोग भावे प्रयोग. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर. सुंदरा मनामध्ये भरली ही रामजोशी यांची रचना कोणत्या प्रकारातील आहे? तर ती ऑप्शन 4 लावणी या प्रकारातील होय. विभाग 2 इंग्रजी. चूज द सेंटेन्स इन विच द करेक्ट आर्टिकल्स आर यूज. योग्य आर्टिकल्स वापरलेलं आपल्याला इथं वाक्य शोधायचं आहे दिलेल्या पर्यायामधून. तर ऑप्शन 1 द ओल्ड आर रिस्पेक्टेड बाय द यंग करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, चूज द करेक्ट प्रिपोजिशन्स टू फिल इन द ब्लँक्स इन द गिवन सेंटेन्स. डोंट साईड डॅश डॅश दोज हू ॲक्ट कॉन्ट्ररी डॅश डॅश नॅशनल इंटरेस्ट. ऑप्शन 1 फॉर आणि अगेन्स्ट. डोंट साईड फॉर दोज हू ॲक्ट कॉन्ट्ररी अगेन्स्ट नॅशनल इंटरेस्ट. 1 नंबर ऑप्शन करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, चूज द वर्ड नियरेस्ट इन द मिनिंग दॅट द अंडरलाईन वर्ड इन द गिवन सेंटेन्स. खाली लिहिलेला जो शब्द वाक्य आहे त्यामध्ये आपल्याला अधोरेखित केलेला जो शब्द आहे, तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, समानार्थी. नियरेस्ट म्हणजे जवळजवळ त्याचा अर्थ असणारा, म्हणजे ज्याला आपण समानार्थी म्हणतो, समानार्थी शब्द आपल्याला शोधायचा आहे. तर अगोदर आपल्याला ते वाक्य पाहावं लागेल. देअर वॉज नो ऑस्टेन्सिबल रिझन फॉर हर बीइंग अँग्री ॲट हर हजबंड्स रिमार्क्स. तर ऑप्शन 3 ॲपिअरंट करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, चूज द वर्ड ऑपोजिट इन द मिनिंग टू द गिवन वर्ड. तर आपल्याला विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे. आपल्याला एक शब्द इथे दिलेला आहे एक्झॅस्परेट, त्यासाठी आपल्याला विरुद्धार्थी शब्द कोणता असा हा प्रश्न. तर ऑप्शन जो 4 आहे प्लीज हा शब्द आपल्याला एक्झॅस्परेट याच्या विरुद्ध असलेला पाहायला मिळतो. पुढचा प्रश्न, फिल इन द ब्लँक विथ द ॲप्रोप्रिएट पासिव्ह फॉर्म ऑफ द वर्ब फ्रॉम अल्टरनेटिव्ह सप्लाइड. अल्टरनेटिव्ह म्हणजे पर्यायामधून दिलेल्या शब्दातून आपल्याला काय करायचं आहे, पॅसिव्ह फॉर्म त्या शब्दाचा आपल्याला ओळखायचा आहे. देन ही डॅश अ रिटर्न टेस्ट बिफोर ही वॉज अपॉइंटेड. तर ऑप्शन 1 हॅड गिवन करेक्ट उत्तर. त्यानंतर पुढचा, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक. आय वूड ॲपॉलॉजीज इफ आय वेअर यू. तर ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करा. चूज द अल्टरनेटिव्ह शोईंग द करेक्ट इनडायरेक्ट नॅरेशन ऑफ द गिवन डायरेक्ट स्पीच. द ओल्ड मॅन सेड टू हिम इज युअर फादर्स नेम मनोज. तर म्हातारा माणूस वृद्ध माणूस म्हणाला की तुझ्या वडिलांचे नाव मनोज आहे का? तर त्याचा आपल्याला इनडायरेक्ट स्पीच शोधायचा आहे. तर त्याचं नॅरेशन इथं 2 प्रकारे होऊ शकतं. ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर आहे. बी आणि सी. बी प्रमाणे ते होईल आणि सी प्रमाणे ते सुद्धा होणार आहे. द ओल्ड मॅन इन्क्वायर्ड वेदर हिज फादर्स नेम वॉज मनोज आणि द ओल्ड मॅन आस्क्ड हिम वेदर हिज फादर्स नेम वॉज मनोज. दोन्ही वाक्याचा अर्थ एकच आहे. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच. आपल्याला अलंकार ओळखायचा आहे. इन द फॉलोइंग लाईन. ओ ग्रेव फेअर इज द फिग ट्री. तर ऑप्शन जो आहे 2 आपला करेक्ट उत्तर. ॲपॉस्ट्रॉफी तो अलंकार आहे. पुढचा प्रश्न, आयडेंटिफाय द पार्ट ऑफ द सेंटेन्स विच हॅज एरर. तर वाक्यामधील चूक असणारा जो घटक आहे तो आपल्याला ओळखायचा आहे. तर त्याला त्यांनी गट पाडलेले आहेत अ, ए, बी, सी आणि डी. तर कोणत्या भागात आपल्याला चूक आहे हे दर्शवण्यासाठी आपल्याला त्या अक्षरांचा वापर करायचा आहे. तर ऑप्शन ए आपलं करेक्ट उत्तर होय. ही इज वेल अप यामध्ये आपल्याला इथं चूक असलेली पाहायला मिळते.
त्यानंतर पुढचा प्रश्न, नेम द अंडरलाईन क्लॉज इन द गिवन सेंटेन्स. वी कम हिअर दॅट वी मे स्टडी. आम्ही इथे आलेलो आहोत, आम्ही अभ्यास करू शकू, असा त्याचा अर्थ आहे. ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ पर्पज, तर इथं कारण आहे आपल्याला, स्टडी हे आपलं कारण आहे, त्यासाठी आपण आलो आहोत. म्हणजेच काय, ॲडव्हर्ब क्लॉज ऑफ द पर्पज इज द करेक्ट वन आन्सर फॉर दिस क्वेश्चन. देन चूज द वन विच इज द करेक्ट क्वेश्चन टॅग. आपल्याला खालील दिलेल्या वाक्याचा करेक्ट क्वेश्चन टॅग काय आहे त्या ऑप्शनमधून शोधायचं आहे. एव्हरीथिंग इज फाईन, सगळ्या गोष्टी ठीक आहेत असं हे वाक्य आहे, तर त्याचा ऑप्शन 3 इजंट इट आहे ना, करेक्ट क्वेश्चन टॅग झाले आपल्याला पाहायला मिळेल. तर ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, चूज द मिसस्पेल्ड वर्ड. आपल्याला चुकलेला शब्द इथं ओळखायचा आहे. ऑप्शन 3 आर्क्यू हा शब्द आपल्याला इथं चुकीचा पाहायला मिळतो. चूज द अल्टरनेटिव्ह विच बेस्ट एक्सप्रेसेस द अंडरलाईन फ्रेज. ही इज आउट अँड आउट अ डिक्शनरी. तर याचं करेक्ट उत्तर जे आहे ऑप्शन 4 थोरो हे करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, सिलेक्ट द कॉम्बिनेशन ऑफ नंबर्स सो दॅट अल्फाबेट्स अरेंज अकॉर्डिंगली विल फॉर्म अ मिनिंगफुल वर्ड. आपल्याला इथे काही अक्षरं दिली आहेत, त्यांना खालून नंबर दिले आहेत. जसं नंबर सिरीज, लेटर सिरीज, ज्याला अंकमालिका अक्षरमालिका आपण म्हणत असतो, त्या आधारे आपला हा प्रश्न पाहायला मिळतो, जो की इंग्रजी व्याकरण या अनुषंगाने आहे. त्यानंतर इथे अक्षर दिलेत, त्या अक्षरासाठी असलेले अंक आपण लक्षात ठेवायचे आहेत आणि त्यापासून एक मिनिंगफुल वर्ड बनवण्याचा प्रयत्न करायचा आहे. तर कुठल्या अंकाच्या कॉम्बिनेशनमधून, कुठल्या अंकाच्या संगतीने आपल्याला एक चांगला शब्द बनवता येईल, ज्याचा एक अर्थ असेल, तर ती संगती आपल्या इथं सांगायची आहे. तर ऑप्शन 3 जो आहे याने आपल्याला करेक्ट शब्द बनलेला पाहायला मिळेल आणि तो शब्द राकेश असा असणार आहे. अक्षराचं कॉम्बिनेशन जुळून आपण तो पाहू शकतो, पडताळू शकतो. त्यानंतर पुढचा प्रश्न 45 नंबरचा, सिलेक्ट द कॉम्बिनेशन ऑफ नंबर्स सो दॅट द पार्ट्स ऑफ अरेंज अकॉर्डिंगली विल फॉर्म अ मिनिंगफुल सेंटेन्स. एक मिनिंगफुल सेंटेन्स होण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, इथले जे त्यांनी शब्दसमूह दिलेले आहेत त्यांना आपल्याला काय करायचं आहे, एकत्रित आणायचं आहे. एका लाईनमध्ये एक मोठं वाक्य तयार होणार आहे आणि ते वाक्य आपल्याला मिनिंगफुल झालं पाहिजे, अर्थपूर्ण वाक्य आपल्याला तयार झालं पाहिजे, असं कॉम्बिनेशन आपल्याला सांगायचं आहे. तर ते कॉम्बिनेशन आहे ऑप्शन 3. त्याप्रमाणे आपण त्याला चेक करून घेऊया, ते तुम्ही चेक करू शकता. तर पुढचा जो प्रश्न आहे तो आपण पाहू. स्टेट हॉट पार्ट ऑफ स्पीच इज अंडरलाईन वर्ड शी लाईक्स द सेम कलर ॲज आय. तर तो रिलेटिव्ह प्रोनाउन आहे. मला जसं आवडतं तोच रंग किंवा तसाच रंग तिला ॲज आय, म्हणजे ते रिलेशन सांगायला. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर. त्यानंतर पुढचा प्रश्न, हॉट डज द अंडरलाईन मॉडल ॲक्झिलरी वर्ब एक्सप्रेस. इफ इट शूड रेन देन विल नॉट कम. तर फर्स्ट वन दिस इज सपोजिशन. त्यानंतर पुढचा प्रश्न, विच ऑफ द फॉलोइंग पेयर्स इज नॉट करेक्टली मॅच ॲज वन वर्ड सबस्टिट्यूशन. तर ऑप्शन 2 जो आहे गव्हर्मेंट बाय नोबल्स ऑटोनॉमी आपल्याला इनकरेक्ट मॅच पाहायला भेटतो. ऑप्शन 2 आपलं उत्तर होय. पुढचा प्रश्न, चूज द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स. तर ऑप्शन 3 द लंडन पॉप्युलेशन इज ग्रेटर दॅन दॅट ऑफ एनी सिटी इन इंडिया. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह. यामध्ये ऑप्शन 4 जो आहे आपलं करेक्ट उत्तर आहे. ए आणि बी आर रॉंग. तर कॅनव्हास शूज आर नो लॉंगर इन होल्ड. देन कॅन्डिडेट्स आर नॉट अलाउड टू कॅनव्हास फॉर वोट्स ऑन द डे ऑफ द इलेक्शन. तर ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. त्यानंतर चूज द ऑड मॅन आउट. वेगळा शब्द आपल्याला निवडायचा आहे. तर ऑप्शन 4 इनिंग्स हा करेक्ट आपल्याला उत्तर असलेला पाहायला मिळतो, वेगळा शब्द असलेला पाहायला मिळतो. चूज द अल्टरनेटिव्ह विच बेस्ट एक्सप्रेसेस द मिनिंग ऑफ द अंडरलाईन आयडियम. मोनिकाज हॅबिट ऑफ पिकिंग होल्स इन एव्हरी रिलेशनशिप इज व्हेरी इस्कसम. तर ऑप्शन जो आहे आपला करेक्ट उत्तर फाइंडिंग फॉल्ट करेक्ट उत्तर होय. पिकिंग होल्स म्हणजे छिद्र पाहणे किंवा काहीतरी उणीव पाहणे, तर चुका पाहणे फाइंडिंग फॉल्टचा करेक्ट अर्थ होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, द स्पेशलिस्ट हू केअर्स अँड ट्रीट्स फिट इज. तर ऑप्शन 3 चिरोपोडिस्ट करेक्ट उत्तर होय.
विच ऑफ द फॉलोइंग इज रिटोरिकल क्वेश्चन. तर ऑप्शन 3 करेक्ट उत्तर. इजंट अ शेम टू टॉर्चर द वीक. करेक्ट द चूज द करेक्ट सिम्पल सेंटेन्स फॉर द गिवन सेंटेन्स. आपल्याला एक वाक्य दिलेलं आहे, त्यासाठीच आपल्याला करेक्ट ऑप्शन आपल्याला काय करायचं आहे, शोधायचं आहे. तर वाक्य पाहूया. शी फिनिश हिज एक्सरसाइज अँड पुट अवे हिज बुक्स. त्याने त्याची एक्सरसाइज संपवली आणि त्याची पुस्तकं जे आहेत त्याने बाजूला केले, बाजूला ठेवले. तर ऑप्शन 1 करेक्ट उत्तर आहे. हॅविंग फिनिश हिज एक्सरसाइज ही पुट अवे हिज बुक्स. त्याचं करेक्ट कॉम्बिनेशन होय. परत आपल्याला एक पॅसेज दिलेला आहे, आपण पॅसेजचा स्क्रीनशॉट घेऊन त्याला वाचून अवलोकन करू शकता. प्रश्न पहिला. अकॉर्डिंग टू द पॅसेज ट्रॅव्हलिंग लीड्स टू. ट्रॅव्हलिंगमुळे माणसाला काय होतं, तर ऑप्शन 3 आपल्या इथं करेक्ट उत्तर असणार आहे. अंडरस्टँडिंग ह्युमन नेचर. मानवाचे स्वभाव त्याला इतर मानवाचे स्वभाव म्हणूया आपण त्याला, इतर मानवाचे स्वभाव त्याला कळू लागतात. पुढचा प्रश्न. फेल वी मीट अदर पीपल फाईल वी ट्रॅव्हल वी लर्न टू डिफरन्शिएट बिटवीन. तर आपण वेगवेगळ्या लोकांना भेटल्यानंतर आपल्याला काय शिकता येते, आपण काय त्याचं वर्गीकरण करू शकतो, पृथक्करण करू शकतो. तर लोकंड अँड युनिव्हर्सल व्हॅल्यूज ऑफ दॅट वन पीपल्स. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. त्यानंतर आपल्या ह्या प्रश्नावलीतील म्हणजेच दुसरा जो सेक्शन आहे त्यातील सेकंड लास्ट प्रश्न. द रायटर टर्म्स जस्टिस, लव, ऑनर अँड कॉर्टसी ॲज डेलिकेट गुड्स बिकॉज दे आर. तर हे जे त्यांनी ते मूल्य सांगितलं आपल्याला ते कसे आहेत, रायटरनुसार कसे आहेत, काय म्हणणं आहे त्याचं. तर हे जे मूल्य आहेत ते ऑप्शन 1 इम्पॉर्टंट आहेत. ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर होय. त्यानंतर ट्रॅव्हलिंग हेल्प्स दोज हू. ट्रॅव्हलिंग कोणाला मदत करते, जे काय करतात. तर ऑप्शन 4 करेक्ट उत्तर. विश टू लर्न फंडामेंटल कॉमन व्हॅल्यूज. त्यानंतर इंग्रजी सेक्शनमधला शेवटचा प्रश्न. द थिंग्स वी केअर फॉर आर अवेलेबल इन फॉरेन लँड्स इन. तर त्याचं करेक्ट उत्तर ऑप्शन 3 सम फॉर्म ऑर अदर फॉर्म. त्यानंतर पुढचा सेक्शन तो म्हणजेच बालमानसशास्त्र. पत्त्यांचे बंगले बांधणे, हवेत मनोरे उभारणे, परीकथा, भूताख्यातांच्या कथा ही सर्व उदाहरणे खालीलपैकी कल्पनेच्या कोणत्या प्रकारात येतात. तर अनिर्बंध कल्पना करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न. पुनरानुभवाच्या विविध अंगांची मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे विचार करणे होय, असे मत खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी मांडले. तर ऑप्शन 4 नॉर्मन एल्मन करेक्ट उत्तर होय. 63 खाली दिलेल्या विचार प्रक्रियेबद्दलच्या विधानामध्ये कोणते विधान जे आहेत विचार प्रक्रियेचे शैक्षणिक महत्त्व स्पष्ट करत नाहीत. तर विसंगत विधान ओळखा असा हा सरळ प्रश्न. तर ऑप्शन 2 जे आहे विद्यार्थी मित्र आपलं करेक्ट उत्तर. संबोध निर्माण करीत असताना ज्ञाताकडून अज्ञाताकडे, मूर्ताकडून अमूर्ताकडे या शैक्षणिक सूत्राचा वापर करणे अनावश्यक आहे. तर अनावश्यक नाही, ते आवश्यक आहे. म्हणजे ज्ञात गोष्टी आहेत त्याकडून अज्ञात ज्या गोष्टी आहेत त्याच्याकडे आपल्याला नेणं गरजेचं आहे. मूर्त गोष्टी ज्या आहेत त्याकडून आपण अमूर्त स्वरूप असणाऱ्या गोष्टीकडे वळणं गरजेचं आहे. तर सोप्याकडून अवघड्याकडे अशा प्रकारचं आपलं हे सूत्र आहे. तर ते आवश्यक आहे, अनावश्यक नाही. तर ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर होय. विसंगत विधान ओळखा असा तो नकारार्थी प्रश्न होता. आणि त्यानंतरचा प्रश्न. गिलफर्ड यांनी मांडलेल्या बुद्धिमत्तेच्या 120 घटकांचे वर्गीकरण 3 गटात केले आहे. त्यापैकी क्रिया या गटात खालीलपैकी कोणता घटक बसत नाही. परत एक प्रश्न. विसंगत गोष्ट आपल्याला ओळखायची आहे. तर पद्धती हे त्यात बसत नाही. ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न 65 नंबरचा. गेसेल यांनी विकासाची संकल्पना मांडताना डॅश डॅश या गोष्टीवर भर दिला आहे. तर गेसेलनी कोणत्या गोष्टीवर भर दिलेला आहे याचा पर्याय आपल्याला शोधायचा आहे. ऑप्शन 1 जो आहे गुणविशेष करेक्ट उत्तर होय. खालीलपैकी डॅश डॅश ही औपचारिक अध्यापन उपपत्ती आहे. तर खालीलपैकी औपचारिक उपपत्ती कोणाची असा हा प्रश्न. तर ऑप्शन 3 सॉक्रेटिसची उपपत्ती करेक्ट उत्तर होय. सामान्य अध्यापन उपपत्तीच्या वर्गातील अध्यापनाची ज्ञानात्मक उपपत्तीचे पुरस्कर्ता डॅश डॅश आहेत. तर ऑप्शनमधून आपल्याला शोधायचं आहे. तर ऑप्शन 2 NL गेस करेक्ट उत्तर होय. त्यानंतर खालीलपैकी व्यक्तिमत्वावर परिणाम करणाऱ्या घटकापैकी डॅश डॅश हा मनोसामाजिक घटक होय. तर ऑप्शन 2 संस्कृती करेक्ट उत्तर आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 69.
मानवी विकासाच्या कोणत्या अंगांचा विचार केला तरी शिक्षकाला अनुवंश व परिसर या दोन्ही घटकांचा विचार करावा लागतो? यासाठी खालीलपैकी कोणती विधाने समर्थन करतात, म्हणजे समर्थन करतात बरोबर विधाने आहेत, संगत असणारी विधाने आहेत असा हा प्रश्न. तर ऑप्शन 4 अ, ब, क, ड सर्व विधाने याचं करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, ज्या प्रक्रियेत प्रयोजक ज्याला वर्तन करण्यास पूर्ण स्वातंत्र्य नसते तसेच पूर्ण बंधनही नसते तर मर्यादित स्वातंत्र्य असते व प्रयोजाला वर्तन विषयक 3-4 पर्याय दिलेले असतात त्यास डॅश डॅश असे म्हणतात. तर ऑप्शन 2 कारक अभिसंधान असे म्हणतात. त्यानंतर व्यक्तीच्या किंवा प्राण्याच्या वर्तनाला विशिष्ट आकार देण्यासाठी व या विशिष्ट वर्तनाला विशिष्ट बक्षीस देऊन अपेक्षित वर्तन अध्ययनकर्त्याकडून घडून आणण्यासाठी डॅश डॅश हा अध्यापन प्रकार उपयुक्त ठरतो. तर प्रशिक्षण करेक्ट उत्तर होय. शरीरातील 4 द्रवावर आधारित सुस्त, शीघ्रकोपी, उत्साही व विषण्ण हे व्यक्तिमत्वाचे प्रकार ज्यांनी मांडले आहेत त्यांचं नाव आपल्याला सांगायचं आहे. तर ऑप्शन 4 हिपोक्रेटस करेक्ट उत्तर होय. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा, मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास काहीच हरकत नाही. अध्ययन विषयाचे विश्लेषण करून त्यातील तत्त्व समजावून घेणे, विविध विषयांचे अध्ययन करताना त्यातील घटक, सूत्रे, नियम यांचा अभ्यास करून प्रत्यक्ष उपयोग करून त्यातील सार किंवा सूत्र काढणे ही अध्ययन संक्रमणाची डॅश डॅश आहे. तर सामान्यीकरण उपपत्ती होय. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर. त्यानंतर 74 खालीलपैकी कोणता पर्याय प्रेरणाचक्राचा योग्य क्रम दाखवतो? तर ऑप्शन 3 आपलं करेक्ट उत्तर आहे. गरज, अस्वस्थता, प्रयत्न, समतोल राखणे आणि समाधान करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, सॅलोवी व मेयर यांनी दिलेल्या भावनिक बुद्धिमत्तेच्या घटकातील आत्मप्रचिती या घटकात खालीलपैकी कोणता उपघटक समाविष्ट नाही? समाविष्ट नसणारा उपघटक कोणता असा हा प्रश्न. तर आत्मनियंत्रण करेक्ट उत्तर होय. मानसिक संघर्ष कमी करण्यासाठी खालीलपैकी कोणते पर्याय उपयुक्त नाहीत? मानसिक संघर्ष आपल्याला कमी करताना आपण काय करू नये असा हा प्रश्न. तर वगळलेल्या गोष्टीबद्दल विचार करावा. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर. विशेष गरजा असलेल्या अध्ययनार्थ्यांच्या म्हणजेच विद्यार्थ्यांच्या बाबतीत खालीलपैकी कोणती बाब योग्य आहे? योग्य असणारी बाब आपल्याला शोधायची आहे. तर ऑप्शन 4 आपले इथं करेक्ट उत्तर. या विद्यार्थ्यासाठी स्वतंत्र व वेगळ्या अभ्यासक्रमाची गरज असते, रचना करण्याची गरज असते, ज्याला आपण स्पेशल एज्युकेशन विशेष शिक्षण असं म्हणत असतो. तर ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, धारणा निरनिराळ्या पातळीवर असू शकते याबाबत खाली दिलेल्या जोड्या जुळून योग्य जोड्यांचा पर्याय आपल्याला सांगायचा आहे. तर आपल्याला गट अ, गट ब असं इथं दिलेलं आहे. तर इथे आपल्याला मनाच्या अवस्था दिलेल्या आहेत आणि त्यानंतर त्याशी निगडीत ज्या बाबी आहेत त्या गट ब मध्ये दिलेल्या आहेत. याला अवस्थांना त्यांनी काय केलेलं आहे, अक्षरं दिलेत अ, ब, क आणि त्यांचे जे घटक आहेत त्याच्याशी निगडीत त्यांना नंबर दिले आहेत, संख्या दिलेल्या आहेत. तर त्या अक्षरांच्या आणि अंक जे दिलेत, संख्या जे दिलेत त्यांच्या जोड्या आपल्याला इथे जुळवणं आहे आणि त्याचा एक योग्य पर्याय जो बनतो निघतो तो आपल्याला इथे सांगायचा आहे. तर ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर आहे. बोधावस्था, तर बोधावस्था काही गोष्टी आपल्याला चटकन आठवतात. त्यानंतर उपबोधावस्थेत काय होतं असा हा प्रश्न आहे. तर काही गोष्टी थोडा प्रयत्न केला तरच आठवतात, म्हणजे आपल्याला थोडा भर द्यावा लागतो, प्रयत्न करावा लागतो. आणि अवबोधावस्था काय आहे, तर काही गोष्टी महाप्रयत्नाने म्हणजे खूप प्रयत्न केल्यानंतरच आठवतात. असा आपलं ऑप्शन 2 हे करेक्ट उत्तर होय. त्यानंतर 79वा प्रश्न, ज्यावेळी एखाद्या अध्ययन घटकाचे अध्ययन करतानाच वस्तूतील परस्पर संबंध, कार्यकारण संबंध, ज्याला कार्यकारण भाव असंही आपल्याला म्हणता येईल, इत्यादी बाबी लक्षात घेऊन अध्ययन केले व कालांतराने त्याचे स्मरण करण्याचा प्रसंग आला तर अशा स्मृतीला, अशा आठवणीला डॅश डॅश स्मृती आपण म्हणू. तर कोणत्या प्रकारची स्मृती म्हणू असा हा प्रश्न. तर ऑप्शन 2 तार्किक पद्धत करेक्ट उत्तर होय. स्वातंत्र्य शिक्षण, स्वातंत्र्य, सहकार्य या खालीलपैकी कोणत्या आधुनिक शिक्षण पद्धतीची आधारभूत तत्त्वे आहेत? तर डाल्टन पद्धतीची ही तत्त्वे होत. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर आहे. त्यानंतर 81वा प्रश्न, प्रतिष्ठा प्राप्त झालेल्या, प्रसिद्धी मिळवलेल्या किंवा गुणसंपन्न अशा दुसऱ्या व्यक्तीच्या सानिध्यात राहून तिचा आपल्याशी घनिष्ठ संबंध आहे किंवा तिच्याशी आपले नाते आहे असे भासून आपली उणीव झाकण्याचा व प्रतिष्ठा वाढवण्याचा जेव्हा आपण प्रयत्न केला जातो ती डॅश डॅश या प्रकारची संरक्षण यंत्रणा असते. म्हणजे एखाद्या
प्रतिष्ठित व्यक्तीची आपण ओळख दाखवतो किंवा आपण जवळीक असल्याचं दाखवतो, तर आपण कोणतं वर्तन करतो असा हा प्रश्न आहे. तर ऑप्शन 4 तादात्म्य करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न नव्याने येणारे अनुभव हे जुन्या अनुभवात साधर्म्य सान्निध्य इतर नियमानुसार मिसळत जाऊन त्यांच्या साखळ्या तयार होत जातात असे मत मांडून साहचर्यवादावर आधारलेली प्रबोध प्रक्रियेची उपपत्ती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडलेली आहे. तर ऑप्शन 2 जॉन हर्बार्ट आपलं करेक्ट उत्तर होय. जॉन हर्बार्ट. त्यानंतर पुढचा प्रश्न डॉक्टर आर्मस्ट्राँग यांनी शास्त्र किंवा विज्ञान या विषयाच्या अध्यापनासाठी आणि विद्यार्थ्याच्या तर्कशुद्ध विचारांचा विकास होण्यासाठी खालीलपैकी कोणती गोष्ट शोधून काढली. तर ऑप्शन 3 संशोधन पद्धती संशोधन करेक्ट उत्तर होय. स्किनरच्या मते मुलांचे अध्ययन कच्चे राहण्याचे म्हणजे एखादा मुलगा शिक्षणात मागे राहण्याचे कारण त्याचे प्रबलीकरण न होणे या संदर्भात खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही. योग्य नसलेलं म्हणजेच नकारार्थी विधान आपल्याला सांगायचं आहे. ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर असणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याची अध्ययन क्षमता सारख्या दर्जाची व पातळीची असते. हे जर असतं तर आपण आत्ताच वरच्या प्रश्नामध्ये जे विशेष शिक्षण पाहिलं त्याची गरज पडली नसते. प्रत्येक विद्यार्थी प्रत्येक अध्ययनकर्ता हा वेगवेगळा आहे, त्यांची विचारशक्ती वेगवेगळी आहे. त्या अनुरूप आपल्याला काय करावं लागतं, त्यातील क्षमता जाग्या कराव्या लागतात व अध्यापन पद्धती पण निवडाव्या लागतात. तर ऑप्शन 2 ही विसंगत घटक चुकीची बाब आपल्याला स्किनरच्या अध्ययन मागे राहण्याचे जे विद्यार्थी आहेत ज्याला आपण कच्चे विद्यार्थी असं म्हणत असतो याबद्दल विचार होय. खाली 3 उपागम आणि त्यांच्याशी संबंधित असलेल्या आशयातील फरक दिलेला आहे. त्यांच्या योग्य जोड्यांचा आपल्याला पर्याय शोधायचा आहे. पेडागॉगी, त्यानंतर अँड्रॉगॉगी आणि म्युटॉगॉगी. तर ऑप्शन 2 जो आहे याचा आपल्याला संबंध लागलेला पाहायला मिळतो. पेडागॉगी आहे तर त्याचा संबंध आपल्याला आशय शिक्षक ठरवत असतात, त्याला चाइल्ड पेडागॉजी असं आपण म्हणत असतो. त्यानंतर अँड्रॉगॉगी तर यात शिक्षक व विद्यार्थी आशय ठरवत असतात आणि त्यानंतर म्युटॉगॉगीमध्ये आशय विद्यार्थी ठरवत असतात, निवडत असतात. ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर होय. खाली दिलेल्या विधानामध्ये वाढी संदर्भात कोणते विधान योग्य आहे. योग्य विधान सांगायचं आहे. 3 विधानं हे अयोग्य असतील, एकच विधान योग्य असणार आहे. तर ऑप्शन 2 वाढ ही अनुवांशिक असते हे योग्य विधान होय. पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्रो, परीक्षा परिषदेने आपल्याला प्रश्न क्रमांक 87 जो आहे तो कॅन्सल केलेला आहे. पुढचा प्रश्न आपण पाहूया 88 क्रमांकाचा. खाली दिलेल्या विधानामध्ये संवेदना विषयीची कोणती विधान आपल्याला योग्य नाही म्हणजे अयोग्य विधान आपल्याला शोधायचं आहे, सांगायचं आहे. तर ऑप्शन 3 जो आहे तो अयोग्य विधान होय. बाह्य उद्दीपकाविषयीचे ज्ञान होणे म्हणजेच संवेदना नाही, तर ते इनकरेक्ट म्हणजेच अयोग्य विधान आहे. पुढचा प्रश्न आपणास जो अवबोध होतो तो आकृती व पार्श्वभूमी या स्वरूपात होत असतो या समष्टीवाद्यांच्या म्हणण्याला खालीलपैकी कोणती विधाने पुष्टी देत नाहीत. तर आपल्याला होणारा अवबोध या संदर्भात असंगत विधान आपल्याला शोधायचं आहे. तर ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर होय. कोणत्याही वस्तूबद्दल मत व्यक्त करताना केवळ त्या वस्तूची पार्श्वभूमी लक्षात घेणे गरजेचे नसते, तर ते गरजेचे असते. हे विसंगत विधान आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न प्रत्यक्ष वस्तू समोर नसताना त्या वस्तूचे चित्र आपल्या मनोचक्षुपुढे म्हणजेच आपल्या मनाच्या नयनापुढे डोळ्यापुढे आपल्याला उभे राहते ती प्रतिमा होय. म्हणजे प्रतिमेची ती व्याख्या सांगितलेली आहे. तर प्रतिमेविषयी खाली दिलेल्या विधानामध्ये कोणते विधान योग्य नाही, अयोग्य विधान आपल्याला सांगायचं आहे. तर ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर होय. प्रतिमा तयार होताना सारख्याच तीव्रतेने तयार होतात, तर आपल्या आवश्यकतेनुसार आपल्याला इंटरेस्टनुसार त्या तयार झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. हे विधान आपल्याला इथं चूक पाहायला मिळते. ऑप्शन 2 जे आहे आपलं करेक्ट उत्तर होय. विसंगत विधान होय. मानव हा जन्मतः स्वतंत्र असतो. समाजाचा गाडा सुरळीत चालावा म्हणून जनता स्वतःवर काही बंधने लादून घेते, त्यांच्या अंमलबजावणीसाठीची राज्यव्यवस्था निर्माण करते. ती ईश्वरदत्त नसून एका सामाजिक करारातून निर्माण झालेली असते. हा सिद्धांत डॅश डॅश यांनी मांडला. तर हा समाजवादाचा सिद्धांत ऑप्शन 3 रुसो यांनी मांडलेला आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय उद्योजक मोठ्या संख्येने पुढे येऊ शकले नाहीत. कारण तर स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये म्हणजे स्वातंत्र्य मिळण्या अगोदर आपल्याला ज्या भारताची कंडिशन पाहायला मिळते, परिस्थिती पाहायला मिळते, त्यात उद्योजक हे मोठे होऊ शकले नाहीत किंवा पुढे येऊ शकले नाहीत. त्याचं कारण इथं आपल्याला शोधायचं आहे. तर दिलेले जे पर्याय आहेत तर
यातले योग्य विधान आपल्याला शोधायचे आहेत. तर इंग्रज सरकारचा त्याला पाठिंबा नव्हता, म्हणजेच इंग्रज सरकार उद्योजकाला वाव देत नसे, हे बरोबर विधान आहे. भारतीय उद्योजकांना कारखाना व्यवस्थापनाचा अनुभव नव्हता, हेही बरोबर आहे. आपल्याला माहीत आहे पाश्चात्य राष्ट्रामध्ये आपल्याला जे विविध इंजिन आहेत किंवा कारखाने आहेत तिथून सुरू झालेले पाहायला मिळतात. त्याचे चालवणारे लोक आपल्याकडे नव्हते, तसेच त्याचा अनुभव आपल्याकडे नव्हता. कारखाना सुरू करण्यासाठी भारतीय उद्योजकाकडे मोठे भांडवल नव्हते. कारखाना तयार करायचे म्हणजे मोठ्या मशिनरीज असतात, पैसे जास्त लागतात. ऑप्शन 4 तीनही विधाने योग्य आहेत, बरोबर आहेत. त्यामुळं स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये स्वातंत्र्य मिळण्याच्या अगोदर आपल्याला उद्योजकांची मोठी भरारी पाहायला मिळत नाही. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी डॅश येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली. ऑप्शन 2 मुंबई येथे देवदासी प्रथेविरुद्ध परिषद भरवली. अहमदनगर जवळील भातवडीची प्रसिद्ध लढाई कोणकोणात लढली गेली, कोणकोणात झाली, तर ती मुघल व निजामशाह यामध्ये झालेली आहे. पुढचा प्रश्न, रसरत्नाकर याचा जर संबंध रसायने व धातू याच्यासोबत जर असेल तर पंचसिद्धांतिका याचा संबंध कशासोबत असेल? सहसंबंध या घटकातून आलेला हा प्रश्न, तर त्याचा आपल्याला ऑप्शनमधून उत्तर शोधायचं आहे. तर ऑप्शन 3 खगोलशास्त्र याचा संबंध आपल्याला पंचसिद्धांतिका याशी असल्याला पाहायला मिळतो. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. त्यानंतर प्रश्न क्रमांक 96 परत एकदा जोड्या लावांचा आपल्याला योग आलेला आहे. जोड्या 2 आपल्याला इथं गट दिलेले आहेत. त्याप्रमाणे या प्रश्नाचे उत्तर आपल्याला काय करायचे आहे? सॉर्ट आऊट करायचे आहे. तर जॉन मार्शल यांचा जो संबंध आहे तो कोणाशी येतो? तर जॉन मार्शल तर यांचा संबंध आपल्याला ब्रिटिश काळात पुरातत्व खात्याचे प्रमुख याच्याशी आलेला पाहायला मिळतो. याच्याशी त्यांची जोडी जुळते. त्यानंतर दयाराम साहनी, तर हडप्पा येथे उत्खनन कार्य यामध्ये सहभाग. त्यानंतर रामदास बॅनर्जी मोहनजोदडो येथे उत्खनन कार्य आणि FW लिबी कार्बन डेटिंग जी पद्धती आहे आपण ज्याने मृत प्राणी वनस्पती यांचं वय ओळखू शकतो त्या पद्धतीचा अवलंब, त्या पद्धतीचा शोध. त्यानंतर असा असणारा जो ऑप्शन आहे आपला ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय. प्रश्न क्रमांक 97 अरेबियन नाईट्स कथेतील नायक म्हणून डॅश यांना प्रसिद्धी मिळाली. अरेबियन नाईट्सचे नायक कोण असा हा प्रश्न आहे, सरळ सरळ असणारा प्रश्न. तर ऑप्शन 1 हारून अल रशीद आपलं करेक्ट उत्तर होय. अरेबियन नाईट्स आपल्याला बालकथा असं म्हणता येईल. तर त्या कथातील जे मुख्य पात्र आहे ते कोण असा त्याचा प्रश्न आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न गटात न बसणारा शब्द ओळखायचा आहे, वेगळा शब्द ओळखा असा हा प्रश्न. डांटे, पेट्रॉर्क, त्यानंतर मॅकियावेली आणि थॉम मसूर. ऑप्शन 4 थॉम मसूर करेक्ट उत्तर होय. जपानमधील उद्योग समूहांना डॅश म्हणतात. तर ऑप्शन 3 झेबेत्सू करेक्ट उत्तर होय. माओमाऊ चळवळ केनिया येथे झाली. ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर आहे. त्यानंतर याल्टा कराराचा भंग कोणत्या देशाने केला? तर रशिया हे करेक्ट उत्तर होय. विक्रमादेवचरित, मिताक्षर परंपरायण, मायन, त्यानंतर मानसोलाम हे ग्रंथ कोणत्या घराण्याच्या काळात तयार झाले, लिहिले गेले? तर त्यांची निर्मिती चालुक्यांच्या काळामध्ये झाली. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न व्हॉइस ऑफ इंडिया हे नियतकालिक डॅश यांनी सुरू केले. ऑप्शन 1 दादाभाई नौरोजी हे करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न क्रमांक 104 विजयभूमी यांचा संबंध लालबहादूर शास्त्री यांच्याशी असेल तर वीरभूमी याचा संबंध कोणाशी असेल असा हा प्रश्न. तर आपल्याला माहिती आहे विजयभूमी ही लालबहादूर शास्त्रींची समाधीस्थळ आहे. तर वीरभूमी कोणाचं समाधीस्थळ असा हा प्रश्न. ऑप्शन 2 राजीव गांधी हे करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न गुजरातमधील विजयाप्रीत्यर्थ म्हणजे विजयी झाल्यामुळे अकबराने डॅश याचे बांधकाम केले. तर विजयी झाल्यानंतर त्यांनी कशाचे बांधकाम केलं असा हा प्रश्न. बुलंद दरवाजाचे बांधकाम करेक्ट उत्तर होय, जे की फतेपूर सिक्री येथे आपल्याला पाहायला मिळते.
त्यानंतर पुढचा प्रश्न परत आपल्याला जोड्या लावायच्या आहेत. तर गट अ गट ब, गट अ मधला पहिला घटक म्हणजेच अ याची जोडी चरक जी आहे चरकची जोडी कशासोबत लागेल, तर ती कनिष्क यासोबत लागते. त्यानंतर कालिदास याची जोडी प्रवर सेन आणि जीवक याची जोडी बिंबिसार याच्याशी लागते. म्हणजेच असा असणारा जो आपला ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 3 आपलं करेक्ट उत्तर होय. त्यानंतर अवंती याचा संबंध जर मध्य प्रदेश यासोबत असेल तर अश्मक याचा संबंध कशाशी असेल असा हा प्रश्न. तर अश्मक याचा संबंध जो आहे तो आपल्याला ऑप्शन 3 महाराष्ट्र याशी असलेला लागलेला पाहायला मिळतो. त्यानंतर 108 चैतन्य महाप्रभू शंकरदेव सूरदास यांनी डॅश डॅश महत्त्व सांगितले आहे. तर चैतन्य महाप्रभू शंकरदेव सूरदास यांनी कशाचे महत्त्व सांगितलेले आहे असा हा प्रश्न. तर या प्रश्नाचे जे उत्तर आहे ऑप्शन 1 कृष्णभक्तीचे महत्त्व वर्णिले आहे सांगितले आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न शिवाजी महाराजांनी कान्होजी जेधेंना त्यांनी औषधोपचारात कोणतीही हायगाय करू नये असे सांगितले, हे या गुणाचे उदाहरण होय. तर हे कोणत्या गुणाचे उदाहरण आहे असा हा प्रश्न. तर ऑप्शन 2 संघटन चातुर्य याच्याशी निगडीत असलेली ही सूचना आपल्याला पाहायला मिळते. याने जसोदसिंहाचा अल्पवयीन मुलगा अजितसिंह याला गादीवर बसवले. तर कुणी बसवले आपल्याला सांगायचं आहे. याचा प्रतिकार मोडून काढण्यासाठी औरंगजेबाने राजपुत्र अकबर याला मारवाडमध्ये पाठवले. वरील वर्णन कोणाचे आहे, तर हे वर्णन कुणी केले असा हा प्रश्न. तर ऑप्शन 1 दुर्गादास राठोड करेक्ट उत्तर होय. जनतेला निर्णय प्रक्रियेत सहभागी करून घेऊन लोकांच्या मतानुसार निर्णय घेतला जातो, यास डॅश डॅश असे म्हणतात. त्याला काय म्हणतात, तर त्याला आपण सार्वमत घेणे असे म्हणतो. ऑप्शन 2 करेक्ट उत्तर. बहुजन समाज पक्ष ज्याला आपण बसपा BSP असे म्हणतो, डॅश डॅश यांनी स्थापन केला आहे. तर श्री कांशीराम हे करेक्ट उत्तर होय. त्यानंतर संयुक्त अरब अमिराती, फिजी, ॲस्टोनिया या देशात डॅश डॅश हे लोकशाहीचे तत्त्व पूर्णपणे पाळले जात नाही. तर कोणते तत्त्व लोकशाहीचे पाळले जात नाही, तर ऑप्शन 2 सार्वत्रिक प्रौढ मताधिकार व प्रत्येक मताचे समान मूल्य हे तत्त्व पाळले जात नाही. आपला देश प्रजासत्ताक आहे कारण म्हणजे कोणत्या गोष्टीमुळे आपला देश प्रजासत्ताक आहे असं याचं म्हणणं आहे. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर. राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान या जागावर नेमणूक झालेल्या व्यक्ती प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या लोकांकडून निवडल्या जातात. तर आपण निवडून दिलेले जे खासदार असतात यातून व जे इतर लोकप्रतिनिधी आहेत त्यातून आपण राष्ट्रपती तसेच पंतप्रधान, उपराष्ट्रपती यांची निवड करत असतो, त्यांच्यामार्फत निवड करत असतो. हे करेक्ट आपल्याला कारण पाहायला मिळते. त्यानंतर समान विचारांचे लोक काही समान उद्दिष्टे प्राप्त करण्यासाठी एकत्र येतात, त्यास आपण डॅश डॅश असे म्हणत असतो. संघटना स्वातंत्र्य यानुसार आपल्याला एकत्रित येण्यास मुभा आहे. त्यानंतर राज्यसभेचे कामकाज सभापती यांच्या नियंत्रणाखाली चालते. तर ऑप्शन 3 सभापती करेक्ट रिकामी जागा होय. भारतीय संविधानातील अनुच्छेद 51 मध्ये डॅश डॅश विषयी मार्गदर्शन आहे. तर ऑप्शन 3 परराष्ट्र धोरणाविषयी मार्गदर्शन आहे. महाराष्ट्रात सध्या डॅश डॅश जिल्हा परिषदा आहेत, तर त्या 34 आहेत. मुंबई उपनगर व शहर या 2 जिल्ह्यांना आपल्याला तिथे जिल्हा परिषदा पाहायला मिळत नाहीत. 34 ही करेक्ट संख्या. जिल्ह्यांची संख्या 36 आपणास माहीत आहे, ती आपण लक्षात ठेवावी. त्यानंतर पुढचा प्रश्न छोटी राज्ये एकत्र येऊन नवीन देश तयार होतो. अमेरिका म्हणजेच आपल्याला माहिती आहे अमेरिकेमध्ये 48 काय आहेत घटक राज्य आहेत आणि 2 बेटं आहेत. म्हणजे 50 घटकांचा समूह त्याला आपण अमेरिका म्हणतो, अमेरिका देश म्हणतो. तर राज्याची विभाजन होऊन 2 वा अधिक राज्य तयार होतात. याचा संबंध कशासोबत आहे, तर ऑप्शन 3 बांगलादेश याशी. त्यानंतर पुढचा प्रश्न अमेरिकेच्या मूळ राज्यघटनेत संविधानकर्त्यांनी डॅश डॅश नमूद केले नव्हते. म्हणजे अमेरिकेच्या राज्यघटनेमध्ये काय नव्हते असा हा प्रश्न आहे. तर त्यामध्ये हक्क नव्हते. ऑप्शन 1 हक्क करेक्ट उत्तर होय. भारताने 1969 मध्ये पहिला अग्निमान डॅश डॅश येथून सोडला. तर ऑप्शन 3 थुंबा येथून सोडण्यात आला. त्यानंतर नकाशातील समोच्चता रेषा जवळजवळ असल्यास जमिनीचा डॅश डॅश असतो. तर उतार जो आहे त्या रेषा जवळजवळ असल्यास उतार कसा असतो असा हा प्रश्न. तर तो उतार तीव्र असतो आणि रेषा जर दूर दूर असतील त्यात अंतर असेल तर तो उतार काय असतो
मंद असतो. आपल्याला इथं ऑप्शन 4 करेक्ट उत्तर होय, तीव्र उतार. त्यानंतर पुढचा प्रश्न, पृथ्वीच्या अंतर्गाभ्यामध्ये ज्याला आपण इंटेरियर असं म्हणत असतो, इंटेरियर कोअर, प्रामुख्याने डॅश डॅश व डॅश डॅश खनिजे आढळतात. पृथ्वीच्या अंतर्गाभ्यात कोणते खनिजे, असा हा प्रश्न. तर ऑप्शन 2 निकेल व लोह ही खनिजे आपल्याला अंतर्गाभ्यामध्ये पाहायला मिळतात. त्यानंतर खालील गटापैकी पर्वत कोणता आहे? गट पर्वत आपल्याला सांगायचा आहे. तर गट पर्वत कोणता, असा हा प्रश्न. तर युरोपातील ब्लॅक फॉरेस्ट पर्वत हा गट पर्वत, ह्या पर्वत गटातील पर्वत होय, ऑप्शन 3 करेक्ट उत्तर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 125, भूकंपाची तीव्रता मोजण्याचे एकक डॅश डॅश हे होय, तर रिश्टर स्केल आपण ज्याला म्हणत असतो, रिश्टर आपलं करेक्ट उत्तर होय. त्यानंतर प्रश्न क्रमांक 126, डॅश डॅश हा रूपांतरित खडक आहे, तर संगमवर हा आपलं करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारतातील राज्यामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठे राज्य म्हणजेच विस्तारलेले राज्य कोणते, असा हा प्रश्न. तर राजस्थान हे सर्वात जास्त विस्तारलेलं राज्य आहे, आकाराने मोठं राज्य. तर नावामध्ये आणि आकाराने लहान असलेलं राज्यही आपल्या परिचयाचं आहे, ते म्हणजेच गोवा हे सगळ्यात छोटं राज्य कोणता, असाही प्रश्न येऊ शकतो. तिसरा प्रश्न असा येऊ शकतो, क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्राचा कितवा क्रमांक भारतामध्ये लागतो, तर त्याचं उत्तर आपलं राज्य असणार आहे महाराष्ट्र राज्य. तर ऑप्शन 3 येथे राजस्थान करेक्ट उत्तर होय. पुढचा प्रश्न, खालीलपैकी अरवली पर्वतातील सर्वात उंच शिखर डॅश डॅश हे होय, तर ऑप्शन 1 गुरु शिखर करेक्ट उत्तर. तसेच पश्चिम घाट जो आहे, ज्याला आपण सह्याद्री नावाने ओळखतो, तर महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर पश्चिम घाटातील सह्याद्रीमधील कळसुबाई हे आपल्याला पाहायला मिळतं, हेही या अनुषंगाने आपण लक्षात ठेवावं. त्यानंतर भारतातील जागृत ज्वालामुखीचे एकमेव उदाहरण अंदमान द्वीपसमूहामध्ये डॅश डॅश हे आहे, तर ते आहे बॅरन बेट. त्यानंतर कर्नाटकातील शरावती नदीवरील धबधबा डॅश डॅश हा प्रसिद्ध धबधबा कोणता, असा हा प्रश्न. तर जोग धबधबा त्याचं नाव होय. प्रश्न क्रमांक 131, व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ शेअर करण्यास विसरू नका. भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते, तर ऑप्शन 4 उलर हे सरोवर आपल्याला गोड्या पाण्याचे सरोवर पाहायला मिळते. तसेच लोणार सरोवर जे आहे, तर उल्कापातामुळे तयार झालेले भारतातील सरोवर कोणते, असा जर प्रश्न विचारण्यात आला तर त्याचं उत्तर आपल्याला लोणार सरोवर असलेले पाहायला मिळते. त्यानंतर लोणार सरोवरसुद्धा आपल्याला खाऱ्या पाण्याचे सरोवर असलेले पाहायला मिळते. लोणार सरोवर हे कोणत्या प्रकारचे सरोवर आहे, तर गोड्या पाण्याचे, खाऱ्या पाण्याचे असे ऑप्शन असतील, तर त्याचं उत्तर खाऱ्या पाण्याचे असणार आहे. ही बाब आपण या अनुषंगाने लक्षात ठेवावी. त्यानंतर केरळ कर्नाटक राज्यात मान्सूनपूर्व काळात येणाऱ्या पावसाच्या सरींना डॅश डॅश सरी असे म्हणतात, तर त्यांना कॉपी बहार सरी असे म्हणतात. त्यानंतर उडिसा राज्यात संबलपूरच्या पश्चिमेत महानदीवर उभारण्यात आलेला प्रकल्प कोणता, तर तो हिराकूड प्रकल्प आहे. त्यानंतर भाकरानांगल प्रकल्प आपल्याला माहीत आहे, सतलज नदीवरती तो आहे, तर तेही या अनुषंगाने आपण लक्षात ठेवावे. पुढचा प्रश्न, पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्या शेतीस डॅश डॅश म्हणतात, तिला आपण कोरडवाहू शेती किंवा जिरायती शेती असं म्हणतो. तसेच आपणास माहीत आहे, मळ्याची शेती किंवा ज्याला बागायती शेती आपण म्हणत असतो, तर कूपनलिका किंवा कुठल्याही प्रकारचं सिंचन वापरून आपण जर शेती करत असू तर त्याला आपण बागायती शेती असं म्हणतो. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारतात कर्नाटक राज्याचा प्रथम क्रमांक डॅश डॅश उत्पादनात लागतो, कोणत्या उत्पादनात लागतो, तर रेशीम उद्योगामध्ये, रेशीम उत्पादनात आपल्याला त्याचा क्रमांक पहिला असलेला पाहायला मिळतो. त्यानंतर पुढचा प्रश्न, भारतातील पहिला लोहपोलाद कारखाना डॅश डॅश राज्यात कुल्टी येथे उभारण्यात आला, तर पहिला लोहपोलाद कारखाना कोणत्या राज्यात उभारण्यात आला, हा प्रश्न. तर ऑप्शन 1 पश्चिम बंगाल हे त्याचं करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, पश्चिम पॅसिफिक महासागरातील सर्वात खोल गर्ता डॅश डॅश ही होय, तर सर्वात खोल गर्ता कोणती गर्ता आहे, असा हा प्रश्न. तर मरियाना गर्ता करेक्ट उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 138, महोगनी वृक्ष विषुवतीय वनात आढळतात, महोगनी करेक्ट उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 139, जपानमधील जागृत ज्वालामुखी डॅश डॅश हा होय, तर फुजियामा हा जागृत ज्वालामुखी आहे, अत्यंत जागृत ज्वालामुखी आपल्याला पाहायला मिळतो. तर जपान देशामध्ये वर्षाकाठी साधारणपणे जवळपास आपल्याला 200 भूकंपाचे धक्के बसलेले पाहायला मिळतात. तर फुजियामा हा तेथील ज्वालामुखी जो की
जागृत असलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर शेती, कारखानदारी, वाहतूक व नागरीकरण हे डॅश डिश घटक आहेत, तर ते आर्थिक घटक आहेत. आर्थिक जी त्या त्या देशाची त्या त्या राष्ट्राची जबाबदारी सांभाळणारे घटक आहेत. ऑप्शन 1 करेक्ट उत्तर होय. त्यानंतर पुढचा प्रश्न, व्हॅटिकन सिटीमध्ये स्थलांतरित लोकसंख्या किती टक्के आहे? तर व्हॅटिकन सिटी जगातील सर्वात लहान देश. यामध्ये स्थलांतरित लोक, दुसरीकडून आलेले लोक किती टक्के आहेत असा हा प्रश्न. तर ऑप्शन आहे 4, जो की 100% म्हणजे सर्व लोक येथे स्थलांतरित होऊन आलेले आहेत. त्यानंतरचा प्रश्न, सर्व प्रकारच्या आर्थिक विकासात डॅश डॅश हा केंद्रबिंदू असतो, तर तो केंद्रबिंदू आपण आहोत, तो म्हणजेच मानव. तर मानव हाच केंद्रबिंदू लक्षात ठेवून आपल्याला इतर गोष्टी कराव्या लागतात, म्हणजेच आखणी कराव्या लागतात. त्यानंतर पुढचा प्रश्न, पनावा कालव्यास डॅश डॅशचे प्रवेशद्वार असे म्हणतात, तर पनावा कालवा कशाचे प्रवेशद्वार आहे असा हा प्रश्न. तर ऑप्शन 3 पॅसिफिक महासागराचे, ज्याला प्रशांत महासागर आपण म्हणत असतो, त्याचे ते प्रवेशद्वार, गेट, ओपनिंग गेट आपण म्हणत असतो. ऑप्शन 3 करेक्ट उत्तर होय. आकृतीतील उपकरणातून निर्द्रव्य वायुदाबमापकाचा आपल्याला काय करायचं आहे, योग्य पर्याय सांगायचा आहे. कोणतं वायुदाबमापक ज्याच्यामध्ये द्रव्य वापरण्यात आलेले नसेल असं आपल्याला पाहता क्षणीच आपल्याला ते कळतं. तर ऑप्शन 2 यामध्ये कुठलंही द्रव्य आपल्याला असणार नाही याची खात्री पडते. तर ऑप्शन 2चं वायुदाबमापक आपल्याला पाहायला मिळतं. इथं आपल्याला द्रव्यात्मक घटक इथे दिसतो, इथंही दिसतो, तिथं मीटर पण त्या द्रव्यात्मक घटकावर आधारित असलेला आपल्याला पाहायला मिळतं. ऑप्शन 2चं करेक्ट उत्तर आपल्याला पाहायला मिळतं. ते निद्रव्य आहे, म्हणजे द्रव्य वापरलेलं नाही. त्यानंतर प्रश्न क्रमांक 145, डॅश डॅश जवळील भागात पृथ्वी थोडीशी फुगीर आहे. तर पृथ्वी आपली 2 घटक पृथ्वी संदर्भात पाहायला मिळतात. ती एका जागेवर थोडी फुगीर आहे आणि एका जागेवर जरा चपटी आहे. तर कोठे फुगीर आहे असा हा प्रश्न. तर विषुववृत्ताजवळती आपल्याला फुगीर असलेली पाहायला मिळते. ऑप्शन 1 आपलं करेक्ट उत्तर आहे. तर प्रश्न क्रमांक 146, पुढचा प्रश्न, पृष्ठभागालगत असणारा वातावरणाचा थर म्हणजेच तापमानभर होय. ऑप्शन 2 आपलं करेक्ट उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 147, आकाशात सर्वात तेजस्वी दिसणारा ग्रह कोणता? तर ऑप्शन 3 शुक्र ग्रह करेक्ट उत्तर होय. तर शुक्र ग्रह हा सर्वात तेजस्वी आहे. तर तो उशिरा उगवतो व पहाटे आपल्याला पाहायला मिळतो, त्यामुळे आपण त्याला इव्हिनिंग स्टार म्हणजे साय तारा, संध्याकाळी दिसणारा तारा असंही म्हणतो. तसेच मॉर्निंग स्टार म्हणजे पहाटेचा तारा असंही आपण म्हणत असतो. तर शुक्र हे करेक्ट उत्तर. त्यानंतर आपल्याला माहीत आहे बुध ग्रह जो आहे तो सूर्याच्या एकदम जवळ आहे, त्यामुळे त्याला पाहणं आपल्याला अशक्य आहे सूर्याच्या जवळ असल्यामुळे. तसेच सूर्याच्या जवळ असणारा सगळ्यात छोटा ग्रह बुध ग्रह. त्यानंतर मंगळ ग्रह, तांबड्या ग्रह आपण ज्याला म्हणत असतो. लोहाचे प्रमाण पृष्ठभागाच्या मातीवर जास्त आहे म्हणून त्याला तांबडा एक रंग प्राप्त होतो. आणि गुरु आपल्याला सर्वात मोठा ग्रह असलेला पाहायला मिळतो, जो की आपलं संरक्षण, जे उल्कापिंड असतात त्यापासून आपलं संरक्षण करत असतो. त्यानंतर पुढचा प्रश्न, युरोप व आफ्रिका या खंडांच्या दरम्यान असणारा समुद्र कोणता समुद्र किंवा रिकामी जागा डॅश डॅश असा हा प्रश्न. तर ऑप्शन 4 भूमध्य समुद्र युरोप व आफ्रिका खंडाला जोडताना आपल्याला पाहायला मिळतो. त्यानंतर प्राध्यापक किंवा शिक्षक व्यवसाय खालीलपैकी कोणत्या व्यवसायात समाविष्ट होतो, कोणत्या व्यवसायाचा तो घटक आहे? तर ऑप्शन 4 चतुर्थक व्यवसाय. तर संशोधक यांचासुद्धा समावेश आपल्याला यामध्ये झालेला पाहायला मिळतो. वारंवार विचारण्यात आलेला प्रश्न हे आपण या अनुषंगाने लक्षात ठेवा. संशोधक कोणत्या घटकात येतात? तर ते पण चतुर्थ व्यवसायामध्ये येतात. आणि विद्यार्थी मित्रो, आजच्या प्रश्नावलीमधला शेवटचा प्रश्न, अंदमान समुद्र व जावा समुद्र यांना जोडणाऱ्या सामुद्रधुनीचे नाव सांगा. तर कोणत्या सामुद्रधुनीने अंदमान व जावा समुद्र जोडले जातात? तर ऑप्शन 2 मलाक्का सामुद्रधुनी करेक्ट उत्तर होय. तर अशा प्रकारे आपली जी प्रश्नावली आहे 150 प्रश्न आपण पूर्ण केलेले आहेत. विद्यार्थी मित्रो, अशाच प्रकारच्या अजून ज्या प्रश्नपत्रिका आहेत त्याची आपण संपूर्ण प्रश्नांची उत्तरे एकाच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ आवडत असल्यास नक्कीच लाईक करा. तसेच चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व मित्रपरिवारामध्ये शेअर करण्यास विसरू नका. अत्यंत कमी राहिलेला जो कालावधी आपला TET प्रिपरेशनचा आहे तो आपण वापरावा व चांगल्यात चांगले यश संपादन करावे. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.